हॅलो फ्रेंड्स, आपलं अदिती learning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी यामध्ये 1.4 जर्नी टू द वेस्ट पश्चिमेचा प्रवास या पाठाचे हार्डवर्ड्स पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. पहिला शब्द आहे जर्नी, JOURNEY. जर्नी म्हणजे प्रवास. दुसरा शब्द आहे इपिक नॉवेल, EPICNOVEL. इपिक नॉवेल म्हणजे महाकाव्य. तिसरा शब्द आहे रिमाइंड, REMIND. रिमाइंड म्हणजे आठवणे. चौथा शब्द आहे डेझर्ट, DESERT. डेझर्ट म्हणजे वाळवंट. पाचवा शब्द आहे फॉरेस्ट, FOREST. फॉरेस्ट म्हणजे जंगल. सहावा शब्द आहे माउंटेन, MOUNTAIN. माउंटेन म्हणजे पर्वत. सातवा शब्द आहे ओशन, OCEAN. ओशन म्हणजे सागर. आठवा शब्द आहे होयाज, VOYAG. होयाज म्हणजे प्रवास, समुद्री. नववा शब्द आहे कॉन्कर्ड, CONQUERED. कॉन्कर्ड म्हणजे जिंकणे किंवा विजय मिळवणे. दहावा शब्द आहे एम्पायर, EMPIRE. एम्पायर म्हणजे साम्राज्य. अकरावा शब्द आहे वेस्टर्न कंट्रीज, WESTERNCOUNTRIES. वेस्टर्न कंट्रीज म्हणजे पाश्चिमात्य देश. बारावा शब्द आहे रिलेटिव्ह टर्म्स, RELATIVE रिलेटिव्ह टर्म म्हणजे सापेक्ष कल्पना. तेरावा शब्द आहे स्नो क्लॅड, SNOWCLAD. स्नो क्लॅड म्हणजे बर्फाच्छादित. चौदावा शब्द आहे स्ट्रेंज, STRANGE. स्ट्रेंज म्हणजे अनोळखी. पंधरावा शब्द आहे अनफमिलियर, UNFAMILIAR. अनफमिलियर म्हणजे अपरिचित, अनोळखी. 16वा शब्द आहे बँडेट, BANDIT. बँडेट म्हणजे दरोडेखोर. 17वा शब्द आहे रॉबर, ROBBER. रॉबर म्हणजे चोर किंवा लुटारू. 18वा शब्द आहे रोम्ड, ROAMED. रोम्ड म्हणजे भटकले. 19वा शब्द आहे बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स, BUDDHIST SCRIPTURES. बुद्धिस्ट स्क्रिप्चर म्हणजे बुद्धिस्ट ग्रंथ. 20वा शब्द आहे होमलँड, HOMELAND. होमलँड म्हणजे मातृभूमी. 21वा शब्द आहे पिलग्रिमेज, PILGRIMAG. पिलग्रिमेज म्हणजे तीर्थस्थळाची यात्रा. 22वा शब्द आहे सफरिंग, SUFFERING. सफरिंग म्हणजे त्रास होणे. 23वा शब्द आहे हार्डशिप, HARDSHIP. हार्डशिप म्हणजे कठीण प्रसंग किंवा काळ. 24वा शब्द आहे गोबी डेझर्ट, GOBIDESERT. गोबी डेझर्ट म्हणजे गोबीचे वाळवंट. 25वा शब्द आहे मॅन्युस्क्रिप्ट्स, MANUSCRIPTS. मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे हस्तलिखित. 26वा शब्द आहे ग्रेट अचिव्हमेंट, GREATACHIEVEMENT. ग्रेट अचिव्हमेंट म्हणजे मोठी उपलब्धी. शब्द आहे अनबिलिव्हेबल, UNBELIEVABLE. अनबिलिव्हेबल म्हणजे अविश्वसनीय. 28वा शब्द आहे क्वेस्ट, QUEST. क्वेस्ट म्हणजे शोध. 29वा शब्द आहे फोक टेल्स, FOLKTALES. फोक टेल्स म्हणजे दंतकथा. 30वा शब्द आहे गॉबल, GOBBLE. गॉबल म्हणजे मटकावणे. 31वा शब्द आहे व्हॅनक्विश, VANQUISH. व्हॅनक्विश म्हणजे नष्ट होणे. 32वा शब्द आहे डिमॉन, DEMON. डिमॉन म्हणजे राक्षस. 33वा शब्द आहे गॉनियन डेटी, GUANYINDEITY. गॉनियन डेटी म्हणजे गॉनियन देवता. 34वा शब्द आहे गॉडेस ऑफ मर्सी,
GODDESSOF गॉडेस ऑफ मर्सी म्हणजे दयेची देवता. 35वा शब्द आहे हेवन, HEAVEN हेवन म्हणजे स्वर्ग. 36वा शब्द आहे डिसिपल, DISCIPLE डिसिपल म्हणजे शिष्य. 37वा शब्द आहे नॉन लिव्हिंग, NONLIVING नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव किंवा अचेतन. 38वा शब्द आहे मॅजिकल, MAGICAL मॅजिकल म्हणजे जादुई. 39वा शब्द आहे टायनी, TINY टायनी म्हणजे अतिशय लहान. 40वा शब्द आहे निडल, NEEDLE निडल म्हणजे सुई. 41वा शब्द आहे समरसॉल्ट, SOMER समरसॉल्ट म्हणजे कोलांटुडी मारणे. 42वा शब्द आहे ट्रिक्स्टर, TRICKSTER ट्रिक्स्टर म्हणजे फसव्या. 43वा शब्द आहे VASE व्हेज म्हणजे फुलदाणी किंवा पुष्पपात्र. 44वा शब्द आहे सक, SUCK सक म्हणजे शोषून घेणे. 45वा शब्द आहे ब्लिंक, BLINK ब्लिंक म्हणजे उघडझाप. 46वा शब्द आहे कंपॅनियन्स, COMPANIONS कंपॅनियन्स म्हणजे सोबती. 47वा शब्द आहे फंटास्टिक, FANTASTIC फंटास्टिक म्हणजे अप्रतिम. 48वा शब्द आहे सफेक्स, SUFFIX सफेक्स म्हणजे शब्दाच्या नंतर येणारे प्रत्यय. प्रिफिक्स, PREFIX प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या अगोदर येणारे प्रत्यय. शेवटचा शब्द आहे रूटवर्ड, ROOTWORD रूटवर्ड म्हणजे मूळ शब्द. असे 50 शब्द आहेत. चांगल्या तऱ्हेने वाचा, लिहून काढा, पाठ करा. चॅनल आवडलं असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.